स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या ATD क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 क्रमांक 3, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत, ज्यामध्ये काही IMP चालू घडामोडीचे प्रश्न देखील आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ आपण दररोज आपल्या चॅनलवर टाकत असतो। दररोज आपण मोफतमध्ये गणिताचे देखील लेक्चर सुरू करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न पहिला, मोस्ट एडोरिंग ब्रँड या पुरस्काराने भारतातील कोणत्या उद्योग समूहाला गौरविण्यात आले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाघ बकरी चहा आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या डॅश डॅश कणांचा शोध लावला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऋण प्रभारित आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, चॉंग 6 ही कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम 2024 मध्ये नियोजित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चीन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीला जन्म झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी या योजनेत किती रुपये लाभ मिळणार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5,000 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 365 प्रति चौरस किलोमीटर। प्रश्न क्रमांक 6, अन्नपचनातून मिळालेल्या पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम डॅश डॅशमध्ये होते किंवा कशामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लहान आतडे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतात एकूण किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 426 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, यकृताचा सिरोसिस कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नेशियम आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, यावर्षीचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्राध्यापक क्लोडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अर्थशास्त्र आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र म्हणजेच CPR कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कालीबंगन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, हँड इन हँड या देशादरम्यान आयोजित केलेला जाणारा युद्ध सराव आहे किंवा कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत व चीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, द इंडिया वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी
एस जयशंकर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, सुपर फॉस्फेट मध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूचा अणू असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कॅल्शियम आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 वॉरेन हेस्टिंग्ज आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राऊतवाडी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, सरासरीच्या तुलनेत किती टक्के घट महाराष्ट्र राज्यात यावर्षी कापसाच्या उत्पादनात होण्याचा अंदाज आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4% आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, 0 फॉर 5 हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रवीण आमरे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, वृक्क हे नावाचे विकार डॅश डॅश स्रवते जे रक्तदाबाचे नियंत्रण करते? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेनिन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, भारताच्या NPCI इंटरनॅशनलने कोणत्या देशाच्या अल एतिहाद पेमेंटशी करार केला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UNE आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, भारताने गेल्या आर्थिक वर्षात किती लक्ष मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 21.5 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? बघा, हा प्रश्न आपण 2-3 वेळा आपल्या व्हिडिओमध्ये घेतला आहे, त्यामुळे याचं काय करायचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक 26, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी समाहार द्वंद्व आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या पंक्तीचे लेखक कोण आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला डॅश डॅश प्रयोग म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 कर्तृ कर्मभाव संकर प्रयोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा सांगतो, कर्तृ कर्म संकर प्रयोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, कमल वळचणी खाली उभी राहिली या ठिकाणी काय करायचं आहे? अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी काय केलं आहे? वळचणी खाली अंडरलाईन केली किंवा अधोरेखित केलेलं आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शब्दयोगी अवयव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द काय बघा? समर्थाची, याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी षष्टी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता सांगाल? तर बघा,
ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तितिक्षा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 कलेला उपदेश निरर्थक ठरते या अर्थाची म्हण कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 पालत्या घड्यावर पाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 म्हणजे कारण आणि या वास्तव ही कोणती अवयवे आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उभयान्वयी अवयव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 ऊर फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अतिशय दुःख होणे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 डोंगर या शब्दाची जात ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 गडी गाय रानात गोरे घेऊन गेला आहे यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 सामासिक शब्द आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 वैकल्पिक द्वंद्व समास ओळखा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 सत्यासत्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. बघा वाक्य काय? ही वाट दूर जात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दर्शक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. वाक्य काय बघा उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उभा आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 एप्रिल नंतर मे महिना येतो यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उभयान्वयी अवयव आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता संधी विग्रह चुकीचा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 लाडूत म्हणजे काय? या ठिकाणी बघा लाड प्लस ऊत हा काय तर संधी विग्रह चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दूध आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 मराठी असे आमची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 माधव जुलियन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 खालील शब्दाची संधी सोडवा. या ठिकाणी बघा शब्द दिलाय आणि याची आपल्याला संधी सोडवायची आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गंगा प्लस ओक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अमृतानुभव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भविष्यकाळ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनाम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. या ठिकाणी बघा ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन कोणती किंवा यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खडकाळ जमीन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तत्सम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी बघा, ताजमहाल ही अतिशय सुंदर इमारत आहे. ताजमहालच्या खाली अंडरलाईन किंवा ताजमहाल अधोरेखित केलेला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विशेष नाम आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.